बाळ नैवेद्य. राजस्थानातील नागौर जिल्ह्यात कर्मा नावाची एक महान कृष्णभक्त होऊन गेली. तिला मारवाडची मीरा असेही म्हटलं जातं. हिचे वडील एक धार्मिक होते. सकाळी उठल्यावर देवाला प्यायला पाणी दिल्याशिवाय ते स्वतः पाण्याचा थेंबही तोंडात टाकत नसत. त्यामुळे कर्माला घरातूनच भक्तिभावाचे संस्कार मिळाले. या कर्माच्या खिचडीची एक रंजक कथा आहे. एकदा कर्माचे आईवडील कार्तिकी पौर्णिमेचं स्नान करण्यासाठी म्हणून पुष्करला जायला निघाले. कर्माही त्यांच्याबरोबर जाणार होती. पण मग देवाला नैवेद्य कोण दाखवणार? त्यामुळे कर्म घरीच राहिले. त्यांनी जाताना मुलीला सांगितले की आधी देवाला नैवेद्य दाखवूनच मगच तू जेवत जा. कर्माने आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. तिचे आईवडील तीर्थयात्रेला गेले आणि कर्माने इकडे सकाळी तिने बाजरीची खिचडी केली. त्यात तिने भरपूर तूप घातले आणि देवाच्या मूर्तीच्या पुढ्यात ती खिचडीची थाळी ठेवली. हात जोडून म्हणाली की भूक लागल्यावर खाऊन घ्या, तोपर्यंत मी घरातली बाकीची कामे करून घेते. असं म्हणून ती तिचे कामं करू लागली. ती मधून देवाने खिचडी खाल्ली की नाही हे बघण्यासाठी डोकावून जायची. पण देव खिचडीला हातही लावायला तयार नव्हता. बराच वेळ झाला पण थाळी तशीच. मग ती काळजीत पडली. तिला वाटलं की तूप कमी घातलं गेलं आहे आणि बहुतेक खिचडी कमी गोड झाली आहे. म्हणून मग तिने खिचडीत अजून तूप आणि गूळ घातले आणि तिथेच बसून राहिली. देवाला म्हणाली की मला निरनिराळ्या चवीचे पदार्थ करता येत नाही आणि अगदी व्यवस्थित पूजा अर्चाही येत नाही. मलाही खिचडी आणि साधी पोळी भाजी एवढंच येतं. तेव्हा तुम्हाला काही दिवस हेच गोड म्हणून खावं लागेल. पण तरीही देव काही खिचडी खाईना. तेव्हा ती म्हणाली की रोज तर बाबा खाऊ घालतात तेव्हा जेवता, मग आज का असं जेवत नाहीत? हे बघा, तुम्ही खाऊन घ्या. आई बाबा तीर्थयात्रेला गेले आहेत आणि तुम्हाला जेवू घालण्याची जबाबदारी त्यांनी मला दिली आहे. तेव्हा तुम्ही जेवल्यावरच मी जेवणार. तरीही देव काही आले नाहीत. मग कर्मा तक्रार करू लागली. ती म्हणाली की आई बाबा जेव्हा जेवू घालतात तेव्हा तुम्ही लगेच जेवता, मग आजच इतका उशीर का? स्वतःही उपाशी आहात आणि मलाही उपाशी ठेवणार आहात. तिने एवढं म्हणूनही देव काही आले नाहीत. ती पुढे म्हणाली की तुम्हाला माझ्या हातचीच खिचडी खावी लागेल. आईबाबांना यायला बरेच दिवस लागणार आहेत. तुम्ही जेवून घ्या, नाहीतर मीही उपाशीन राहीन. सकाळ गेली, दुपार गेली, संध्याकाळ व्हायला आली तरी कर्माने काहीही खाल्लं नाही. हे पाहिल्यावर कृष्णाला यावं लागलं. कृष्णाच्या मूर्तीतून आवाज आला, तू पडदा लावला नाहीस, असं कसं खायला येऊ? हे ऐकताच तिने पडदा सरकवला आणि कृष्णाने खिचडी सगळी खाल्ली. थाळी पूर्ण रिकामी झाली. कर्मा म्हणाली की देवा, एवढीशीच गोष्ट होती तर आधी सांगायचं होतं. स्वतः उपाशी राहिलात आणि मलाही उपाशी ठेवलं. आता दररोज कर्मा खिचडी करू लागली आणि ती खायला कृष्ण येऊ लागला. कर्माचे आईवडील परत येईपर्यंत हे असंच सुरू राहिलं. काही दिवसांनी ते दोघे परत आले. त्यांना घरी आल्यावर कर्मा म्हणाली की दररोज भगवान कृष्ण तिच्याकडे येत आहेत आणि खिचडीचा नैवेद्य खाऊन जात आहेत. खिचडीत गोड कमी राहायला नको म्हणून तिने खिचडीत दररोज जरा जास्त गूळ घातला. मग पुढे तिने पहिल्या दिवशी काय घडलं हेही सांगितलं. हे ऐकून आईवडील आश्चर्यचकित झाले. ज्या देवासाठी ते तीर्थयात्रा करायला गेले होते, ज्याला लोक कुठे कुठे शोधत असतात, त्याला आपल्या मुलीने आपल्या हाताने खिचडी खाऊ घातली. पण त्यांना वाटलं की हे कसं काय शक्य आहे? यावर कर्मा म्हणाली की तुमचा विश्वास बसत नसेल तर उद्या बघा, मी स्वतः देवाला नैवेद्य दाखवेन. दुसऱ्या दिवशी कर्माने खिचडी शिजवली, गूळ आणि तूप घालून थाळी मंदिरात ठेवली. मंदिराचा पडदासुद्धा लावला आणि प्रार्थना केली. कर्माची हाक ऐकून कृष्ण खिचडी खायला आले. तिचे आईवडील समोरचे दृश्य बघतच बसले. त्यानंतर देवाची सेवा करण्याचं, नैवेद्य दाखवण्याचं काम कर्माकडेच आलं आणि तीही हे आनंदाने करू लागली. रोज सकाळी लवकर उठून प्रेमाने देवाला नैवेद्य दाखवण्याची तिची आता दिनचर्याच झाली होती.
पुढे तिचे आईवडील निवर्तले. कर्मा एकटीच पडली. तिचं घरातही मन रमेना. मग तिने कृष्णाची मूर्ती घेतली आणि तीर्थयात्रेला निघाली. यात्रा करत ती जगन्नाथपुरी येथे आली. आता ह्यापुढे इथेच राहावं असं ती ठरवत ती तिथेच राहू लागली. पुरी येथेही तिचा नित्यक्रम तसाच सुरू राहिला. सकाळी लवकर उठून श्रीकृष्णासाठी प्रेमाने खिचडी करायची, त्याचा नैवेद्य दाखवायचा. थोड्या वेळाने कृष्ण खिचडी खायला येत आणि थाळी पूर्ण स्वच्छ होऊन जायची. मग त्यानंतर कर्मा आपली दिनचर्या पुढे न्यायची. कर्माची ही दिनचर्या सुरू राहिली. आणि एक दिवस कृष्णाला नैवेद्य दाखवून झाल्यावर एक छोटा मुलगा तिच्याकडे आला आणि म्हणाला की आई, काही खायला आहे? खूप भूक लागली आहे. कर्माबाई म्हणाली की आत्ताच खिचडी केली आहे, ये तू पण बैस आणि खिचडी खा. मग अगदी प्रेमाने कर्माने त्या मुलाला खिचडी वाढली आणि त्या मुलानेही तेवढ्याच चवीने ती खिचडी खाल्ली आणि म्हणाला की खिचडी खूप छान झाली आहे, मी उद्याही खिचडी खायला येऊ? कर्मा म्हणाली, फक्त उद्याच काय, मी तुझ्यासाठी रोज खिचडी करेन, तू रोज खिचडी खायला येत जा. पुढे तो मुलगा म्हणाला, हो येतो, मी रोज खिचडी खायला येत जाईन. आणि एवढं म्हणून तो मुलगा तिथून निघून गेला. आता रोज मुलगा खिचडी खायला येऊ लागला आणि रोज मुलगा खिचडी खाऊन गेला की ती तिची बाकीची कामे करू लागली. एके दिवशी कर्माबाईच्या झोपडीपाशी एक साधू आला आणि तेव्हा त्याला दिसलं की कर्मा आंघोळ न करता, देवाची पूजा न करता कृष्णासाठी खिचडी शिजवते आणि नैवेद्यही दाखवते. याबद्दल त्याने कर्माला विचारलं. कर्मा म्हणाली की सकाळी लवकरच देवाला भूक लागते, त्यामुळे खूप घाई होते, तेव्हा तशीच पारोशाने मी देवाला नैवेद्य दाखवते. हे ऐकून साधू म्हणतो की आंघोळ न करता देवाची पूजा नैवेद्य दाखवला तर पाप लागतं. तेव्हा तिने आंघोळ करून पूजा करूनच देवाला नैवेद्य करून मग नैवेद्य दाखवावा असं साधूने सांगितलं. साधूचं ऐकून भाबडी कर्मा त्याच्या म्हणण्याप्रमाणे आधी आंघोळ करून मग खिचडी शिजवून मग देवाची पूजा करून मग नैवेद्य दाखवू लागली. ह्या सगळ्यात तिचा बराच वेळ जाऊ लागला आणि त्यात तो छोटा मुलगा मात्र नेहमीच्याच वेळेला तिच्याकडे खिचडी खायला यायचा. आल्या आल्या म्हणायचा, खूप भूक लागली आहे, मला खिचडी खायला दे, लवकर कर लवकर कर. ती म्हणायची, थांब हा बाळा, आत्ताच खिचडी देते, थोडा वेळ थांब. मग कर्मा कृष्णाला नैवेद्य दाखवून त्या मुलाला खिचडी खायला द्यायची. मुलगा भराभरा खिचडी खायचा आणि तोंड हात स्वच्छ न करताच तेथून पळून जायचा. हे असं कित्येक दिवस सुरूच राहिलं. याच दरम्यान पुरीच्या मंदिरातील जगन्नाथच्या मूर्तीला तोंडाला खिचडी लागलेली पुजाऱ्यांना दिसायला लागली. पुजाऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपण तर यांना खिचडीचा नैवेद्य दाखवत नाही, मग देवाच्या मूर्तीच्या तोंडाला रोज खिचडी कशी काय लागलेली असते? पुजारी विचार करायला लागले की ही श्री जगन्नाथ यांचीच लीला असणार, हे कुठेतरी जाऊन रोज खिचडी खाऊन येत असणार. मग ते जगन्नाथ यांना मनातल्या मनात विचारू लागले की रोज कुठे जाऊन खिचडी खाऊन येता, हे जरा आम्हालाही सांगा. हे पुजारी स्वतः मोठे कृष्णभक्त होते. पुजाऱ्यांनी प्रश्न केल्याच्या रात्रीच जगन्नाथ त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की माझी कर्माबाई नावाची एक भक्त आहे, इथे जगन्नाथपुरीतच राहते, रोज सकाळ सकाळी बाजरीची खिचडी करते आणि ती अतिशय प्रेमाने मला नैवेद्य दाखवते. मीही रोज सकाळी लवकर तिच्याकडे खिचडी खायला जातो. मला तिच्या हातची खिचडी फार आवडते. पण काही दिवसांपूर्वी तिच्याकडे एक साधू गेला होता आणि त्याने तिला आधी आंघोळ करून पूजा अर्चा करून मग नैवेद्य दाखवण्यास सांगितला. तेव्हा हल्ली ती पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवल्यावरच मला खिचडी खायला देते. ह्या सगळ्यात खूप वेळ जातो आणि मला खिचडीची वाट बघावी लागते. भुकेने होणारा त्रासही सहन करावा लागतो. आणि मी जेव्हा खिचडी खात असतो तेव्हा मंदिरात भक्त येण्यास सुरुवात होते, त्यामुळे हल्ली मला खिचडी खाऊन झाल्यावर तोंड हात न धुताच उष्ट्या तोंडानेच पळत यावं लागतं. भगवान जगन्नाथ यांचं म्हणणं ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी त्या पुजारी महोदयांनी त्या साधूचा शोध घेतला
आणि त्याला सगळी गोष्ट सांगितली. पुजाऱ्याकडून हे सगळं ऐकल्यावर साधू घाबरला आणि पळत पळत कर्माबाईकडे गेला आणि म्हणाला की तुम्ही पहिल्यासारखाच सकाळ सकाळीच नैवेद्य दाखवत जा. तुम्हाला पूजेचे कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही. मग त्यानंतर कर्माबाई नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यावर खिचडी करून त्याचं नैवेद्य दाखवत राहिली आणि अतिशय प्रेमाने त्या छोट्या मुलालाही खिचडी खाऊ घालू लागली. हा क्रम वर्षानुवर्षे सुरू राहिला. एक दिवस कर्माबाई हे जग सोडून निघून गेली. त्या दिवशी भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीच्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहताना दिसू लागल्या. सगळे पुजारी, जगन्नाथपुरीचा राजा मंदिरात जमले आणि देवाकडे प्रार्थना करू लागले की आमच्याकडून कुठली चूक किंवा कुठला अपराध घडला आहे का, की साऱ्या जगाच्या पालनकर्त्याच्या डोळ्यातून अश्रू ढळत आहेत. त्याच दिवसाच्या रात्री श्री जगन्नाथ यांनी जगन्नाथपुरीच्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं की आई कर्माबाई ह्या जगातून देहारूपाने निघून गेली आणि माझ्यात एकरूप झाली आहे. पण आता रोज सकाळ सकाळी मला खिचडी कोण खायला देणार. दुसऱ्या दिवशी राजाने मंदिराचे सगळे पुजारी, तेथील संत ह्यांच्याशी सल्लामसलत करून एक आदेश दिला की रोज सकाळी सर्वात पहिल्यांदा श्री जगन्नाथ यांना कर्माबाईच्या नावाने खिचडीचा नैवेद्य दाखवला जावा, ज्यामुळे भगवंतांना आई कर्माबाईची कमतरता कधीच जाणवणार नाही. त्यामुळे आजही जगन्नाथ यांना महाप्रसादाच्या नैवेद्य दाखवण्याआधी त्यांच्या बाल्यरूपासाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. याचं नाव बाळ नैवेद्य असे आहे. शेकडो वर्षानंतरही ही प्रथा पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिरात जशीच्या तशी पाळली जात आहे. तर अशी आहे बाळ नैवेद्याची कथा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा.